नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कवळ्या गवारीची रस्सा भाजी बनवणार आहोत। अगदी चमचमीत आणि झणझणीत लागणारी अशी ही गवारीची भाजी, जी अगदी तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। तर त्यासाठी मी इथे कोळी घेतलेली आहे गवार। तर आता ही गावरान गवार आहे, बाजारात छान अशी मिळाली, त्यामुळे मी घेऊन आलेली आहे। तर आता आपण ही गवार सोलून घ्यायची आहे। ती सोलण्याची ट्रिक म्हणजे तुम्ही तोडताना ह्या शेंगा चांगल्या अशा मोडून घेताना त्याची शिरं काढून घ्यायच्यात, कारण की ज्या साईडला म्हणजे अशा लाईनी असतात किंवा त्या शिरा असतात, त्या जर राहिल्या तर तोंडामध्ये त्या येऊन घशाजवळ अडकू शकतात। तर मी अशा प्रकारे सर्व गवार मोडून घेतलेली आहे। कोवळी होती अगदी। तर आता गॅसवर ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये गरम झाल्यानंतर टाकलेला आहे 1 चमचा तेल, म्हणजे छोटा चमचा। तर हा तेल कशासाठी वापरतोय, तर हा तेल आपण ह्या ज्या गवारीच्या शेंगा आहेत त्या मोडून घेतलेल्या आहेत, त्या आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत। ह्याने आपली चव अगदी सुंदर येणार आहे ह्या भाजीला। त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे करून पहा। आणि जर आवडला व्हिडिओ किंवा तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की चॅनलला करा। तर इथे सर्व ह्या ज्या गवारीच्या शेंगा आहेत त्या परतून घेत आहे। परतल्यामुळे काय होईल, ह्या शेंगा चांगल्याशा शिजल्या जातील। जर तुम्ही ह्यावरून जर परतलेल्या शेंगांवरून जर तुम्ही नुसतं मीठ जरी शिंतडलं आणि ही भाजी तुमच्या कोणत्याही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भातावर घेतलीत तरी ही भाजी खूप छान लागते। पण आता आपण ही भाजी रस्सा भाजी बनवतोय, त्यासाठी आपण ह्या ज्या गवारच्या शेंगा परतून घेतलेल्या आहेत, अगदी 1 मिनिटासाठी ह्या गवारच्या शेंगा हाय गॅसवरती तुम्हाला करायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। आता आपण ह्या गवारीच्या शेंगा सर्व बाजूला काढून घेऊया आणि कढई रिकामी करून घेऊया, कारण पुढची जी रेसिपी आहे, भाजी आहे, ती आपण ह्याच कढईमध्ये करत आहोत। त्यामुळे ही भाज्या ज्या शेंगा आहेत त्या काढून घेते सगळं, आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये कढई रिकामी झाल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत तेल। तर आता आपण इथे अगोदर 1 चमच्याचा वापर केला होता तेलाचा, तर इथे आता आपण 2 चमचे तेल वापरणार आहोत। पण हे चमचे अगदी मोठे नाही आहेत, मीडियम साईजमध्ये आहेत। तर आता हे तेल गरम झालंय, त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत राई, जिरं। अगदी छान तडतडून द्यायचं आहे, कारण जितकी फोडणी छान बसेल तितकी भाजीही छान लागेल। तर ह्यामध्ये आपण आता 1 छोटा चमचा म्हणजे टीस्पून हिंगसुद्धा टाकले, आणि 1 मोठा कांदा घेतला होता। जर तुमच्याकडे छोटे असतील तर 2 कांदे घ्या, कारण कांदे जितके जास्त तितकी भाजीला चव सुंदर येते। 5-6 पानं इथे आपण कढीपत्त्याची घेतली, त्याचप्रमाणे आलं लसूण मी ठेचून घेतले, तुम्ही मिक्सरला लावून सुद्धा घेऊ शकता। आणि इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा, त्याचं बी छानपैकी काढून घेतलंय आणि तो त्याचा वापर केलेला आहे। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। त्याचप्रमाणे इथे मी सुका खोबऱ्याचा भुरा, किंवा तुमच्याकडे खोबरं नसेल तर भुरा नसेल तर तुम्ही मिक्सरला लावून हा खोबऱ्याचा भुरा बनवून घ्यायचा आहे। आणि आता आपण टाकलेली आहे हळद, तर इथे हळदसुद्धा अर्धा टीस्पून टाकले, आणि हा साठवणीचाच माझा मसाला आहे तो अर्धा टीस्पून टाकलेला आहे। त्याचप्रमाणे हा टाकलेला आहे काळा मसाला, किंवा कांदा लसूण मसाला जर असेल तोही टाकलात तरी चालेल। तर आता हा छानपैकी परतून घ्यायचा आहे। जिरं पावडर टाकायचे आहे 1 चमच, याच्याने चव खूप अप्रतिम येते। चांगलं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे। चांगले टोमॅटो कांदा सॉफ्ट झाल्यानंतर जी आपण गवार फ्राय करून ठेवलेली होती तेलामध्ये, ती ह्यामध्ये टाकणार आहोत, आणि हे जे मसाले आहेत ते सर्व कोट करून घेणार आहोत। हे मसाले व्यवस्थित भाजल्यामुळे काय होईल की तुमच्या भाजीला छान तरी सुटेल। जितकी चांगले मसाले आपले जे भाज्या किंवा मसाले भाजले जातात तितकी ह्याला चांगलं अशी तरी सुटेल। आता आपण टाकणार आहोत पाणी, पण हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। तुम्हाला किती पातळ भाजी हवे त्याप्रमाणे इथे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे। तर आता इथे चवीपुरतं थोडंसं अजून मीठ टाकलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे दाण्याचं कूट 2 चमचे टाकलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, कारण की ह्या दाण्याच्या कुट्याने छान अशी भाजीला चवसुद्धा येते आणि जाडसरपणा पण खूप छान येतो। आता इथे 2 मिनिटासाठी मी भाजीवर ठेवलं होतं झाकण। छान उकळी आलेली आहे भाजीला, भाजी जवळपास आपली तयार व्हायला आलेली आहे।
तर पहा, रस्सा भाजी ही तुम्ही एकदा नक्कीच करून पहा, कारण इतकी चवीला अप्रतिम लागते की तुमची मुलं परत परत करायला सांगतील, ह्याची गॅरंटी देते. आता कोथिंबीर इथे भरपूर सारी बारीक कोवळी अशी टाकून घ्यायची आहे, त्यावरती शिंतळून घ्यायची आहे आणि आता भाजी तयार रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी. तर आता इथे भाजी काढून घेते आपण एका बाउलमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन नक्की दाबा. एक लाईक नक्कीच द्या, कारण की एका लाईकने ही रेसिपीची चव अजून नक्कीच वाढेल. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अग्रिस्मिता